कधी कधी स्वतःला शोधायचं असेल तर शहरापासून दूर जावं लागतं आणि भेटतो एक स्वर्ग, तो म्हणजे सिंधुदुर्ग. इथल्या निळ्याशा समुद्रात फक्त पाणी नाही तर शांतता आहे. प्रत्येक लाट एक नवीन सुरुवात सांगते आणि प्रत्येक सूर्यास्त शिकवतो. इथे थांबूनही सुंदर राहता येतं. जीवनात कितीही गोंधळ असला तरी इथं आल्यावर सगळं स्पष्ट होतं. कारण सिंधुदुर्ग फक्त एक ठिकाण नाही, ती एक भावना आहे जी तुम्हाला पुन्हा उभं राहायला शिकवते. तर आपण आत्ता नाश्ता वगैरे खाऊन आता सिंधुदुर्ग येतं आलोय. ओके, पार्किंगला 100 रुपये तिकीट घेतले. ऊन जास्त आहे त्यामुळे आपण मास्क वगैरे घातला. हे बघा आपल्या मावांचे पण इथं काढणार आहे. तुमचे किती आहेत? 5 हे आपल्या किल्ल्याची माहिती दिसते. इथं राजकोट किल्ला. आपण आता इकडं त्या किल्ल्यावर सिंधुदुर्ग. इथं अशी जेटी लागली. आता एक्सपिरियन्स घेतो. चालू झाली आपली जेटी. Say it louder, say it louder. Oh, feel the moment, feel the power. Oh, bring the animal back to life. Oh, bring the energy one more time. Oh, if you feel like letting go, you. हे बघा सगळे लाईव्ह जॅकेट सगळे भेट आहेत सगळे. हे काय आपलं चंदन आहे. Gets you down, down, down. Say it louder, say it louder. Oh, feel the moment, feel the power. Oh, bring the animal back to life. Oh, bring the energy one more time. तर आपल्याला सांगितलं होतं की ह्याच बोटीने जायचं आणि ह्याच बोटीने यायचं. तर आपल्याला 1 तास दिला होता त्यांनी. सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य भाग आहे. याचा इतिहास प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळाशी जोडलेला आहे. इसवी सन 1664 साली शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रात सिंधुदुर्ग फोर्ट किल्ल्याची बांधणी केली. हा किल्ला समुद्रातील लाटांपासून संरक्षण देण्यासाठी आणि परकीय आक्रमणावर नजर ठेवण्यासाठी उभारण्यात आला होता. या किल्ल्यामुळे मराठा साम्राज्याची सागरी ताकद खूप मजबूत झाली. सिंधुदुर्ग परिसरात पूर्वी विविध राजवंशांनी राज्य केले, जसे की शिलाहार, यादव आणि नंतर बहमानी व आदिलशाही सत्ताधीश. पण शिवाजी महाराजांच्या काळात या भागाला खरी ओळख मिळाली. ब्रिटिश काळातही सिंधुदुर्गला धोरणात्मक महत्त्व होते. 1997 साली रत्नागिरी जिल्ह्यातून वेगळा करून सिंधुदुर्ग हा स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. आज सिंधुदुर्ग हा त्यांच्या ऐतिहासिक किल्ल्यामुळे, स्वच्छ व समुद्र किनाऱ्यामुळे जसे तारकर्ली बीच आणि समुद्र कोकणी संस्कृतीमुळे प्रसिद्ध आहे. Well, I saddled up my shoes, headed out at dawn. तर ग्रामपंचायतची 5 रुपये तिकीट पण आहे. मस्त नारळाची झाडं वगैरे. आम्ही मधनच कुठनं तरी आलोय तलाव बघायचं नादात. आता मागं तर कोण दिसेना, पुढं पण कोण दिसेना. आम्ही सिंधुदुर्ग किल्ला बघताना सभोवताली कोणच नव्हतं, फक्त लाटांचा हलका आवाज आणि वाऱ्याची साक्ष. किनाऱ्यावरून चालताना प्रत्येक पाऊल जणू इतिहासाशी साक्ष बोलत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला हा किल्ला आजही त्याच अभिमानाने उभा आहे. इथे शांतता आहे, पण ती रिकामी नाही, ती भरलेली आहे.
शौर्याने, आठवणींनी आणि अनामिक कहाण्यांनी. तलाव आहे पण कधीतरी स्वतःला शोधायचं असेल तर अशा ठिकाणी एकटं चालत जा, उत्तर आपोआप मिळणार. काय आहे कुणाला माहित असेल तर नक्की सांगा. अरे बाप. ही चुनखड्याची मशीन दिसते बांधकामाला. आपलं चुनखडी वगैरे मिक्स करायचं सगळं जुन्या काळातलं हे. ओके, खूप मोठा किल्ला आहे. आपल्याला बोटीतून जी बोट आली आहे त्याच बोटीनं आपल्याला माघारी जायचं असतं, तर आपल्याला 1 तास दिला जातो आहे. तर 1 तासात किल्ला फिरून होईल नाही माहीत. आम्ही पटपट सगळ्या गोष्टी बघतोय. आपण गुहेत चाललोय आता. पण तिथं घेऊन नाही झालंय बाबा, आपल्याला रिटर्न जायचंय. आपण गुहेत बघू काय आहे का. तर काय दिसत नाही. आम्ही ऊन लागते म्हणून आता खाली उतरतोय. खालून आता नजारा बघूयात. ओके, ड्रोन ओके उतरलो आपण. हे इकडून उतरले, आपण इथनं उतरतोय. अरे हो, इथून आपण बाहेर पडू शकतो. सिंधुदुर्ग किल्ला फिरताना अचानक आमच्या नजरेस पडल्या या 2 विहिरी. समुद्राच्या इतक्याच जवळ, पण या विहिरीचं पाणी गोड. हेच तर या किल्ल्याचं रहस्य आहे. एकाच ठिकाणी 2 वेगळ्या विहिरी, जणू काही 2 कथा सांगतात. मी शांतपणे त्यांच्याकडे पाहत होतो आणि मनात एकच विचार होता, इतक्या वर्षापूर्वी कसं काय इतकं परफेक्ट बांधकाम केलं असेल. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि त्या काळातील कौशल्य आजही इथे जिवंत आहे. ही फक्त विहिरी नाहीत, हा इतिहास आहे जो आजही आपल्याला काहीतरी शिकवून जातोय. त्या 2 विहिरी पाहून पुढे चालत गेलो आणि अचानक समोर दिसलं एक शांत पवित्र ठिकाण, महादेव मंदिर. तर सभोवताली पूर्ण शांतता, फक्त पक्ष्यांचा आवाज आणि वाऱ्याची साद होती. त्या मंदिरात काहीतरी वेगळं समाधान आहे. मन आपोआप शांत झालं. त्या भक्कम किल्ल्यात ही अशी साधी पण शक्तिशाली जागा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात फक्त संरक्षण नाही तर अध्यात्मालाही तितकंच महत्व होतं. आम्ही काही तिथे क्षण थांबलो, डोळे मिटले आणि मनात एकच भावना होती, शांतता आणि समाधान. तर महादेवाचं मंदिर पाहून झालं की मन पूर्ण शांत झालं होतं. पण प्रवास इथे थांबणार नव्हता. आम्ही पुढे चालत गेलो आणि समोर आलं शिवराजेश्वर टेम्पल. हे फक्त मंदिर नाही, हा अभिमान आहे, कारण इथे पूजलं जातं स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना. असं मंदिर जिथे राजा देवासारखा मानला जातो, हे दृश्य खरंच वेगळंच वाटतं. इतिहास, श्रद्धा आणि अभिमान सगळं एकत्र अनुभवायला मिळतं इथं. तर सिंधुदुर्ग फोर्टचा प्रवास अनुभवून आता आम्ही निघालो आहोत पुढच्या ठिकाणी. इतिहास अजून संपलेला नाही, कारण पुढे आहे राजकोट किल्ला. तर समुद्राच्या कुशीत उभा असलेला हा किल्ला पहिल्या नजरेतच वेगळा वाटतो. लाटांचा आवाज आणि सभोवताली पसरलेली शांतता एकदम सिनेमॅटिक वाईब देते. इथे प्रत्येक दगड काहीतरी सांगतोय, फक्त ऐकण्याची तयारी आहे. आता बघूया राजकोट फोर्ट मध्ये काय खास आहे आणि हा किल्ला आपल्याला काय अनुभव देणार. तर चप्पल आपण इथं काढा. तर आम्ही तिथे एक मंदिर बघितलं, ते महापुरुष मंदिर होतं. तिथे आम्ही नतमस्तक झालो. त्यानंतर समोर बघतो तर काय, छत्रपती शिवाजी महाराजांची विशाल मूर्ती होती. ती फक्त मूर्ती नाही, तर तो होता आत्मविश्वास, तो स्वाभिमान जो आजही आपल्याला उभं राहायला शिकवतो. त्या ठिकाणी उभं राहून आपलं आपोआप डोकं झुकतं आणि इतिहास फक्त वाचायचा नसतो, तर तो अनुभवायचा असतो. आणि इथे तो प्रत्येक क्षणात जाणवतो. मी काही क्षण इथेच थांबलो आणि मनात एकच आवाज, जय भवानी, जय शिवाजी. आपण सकाळी जे मासे घेतले होते तळून आलेले आहेत.
रस्सा आहे